पुणे बेंगलोर महामार्गाची दुरावस्था या ठिकाणी सुरू असलेली कामं याच्या विरोधात सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातले काँग्रेस नेते एकवटले आहेत। माझ्यासोबत आमदार विश्वजित कदम आहेत। काय भूमिका आहे आपली? नहीं, पुणे बेंगलोर जो राष्ट्रीय महामार्ग है, जो पुणे ते सातारा, सातारा ते सांगली, सांगलीहून कोल्हापूर या तीन मुख्य जिल्ह्यातनं जातो, या रस्त्यांची अत्यंत वाईट दुरावस्था झालेली आहे। गेले कित्येक महिने ज्या प्रवासाला खरं पुण्याहून कोल्हापूरला जायला सरासरी 3 तास लागतात, आज तिथं 5.5 ते 6 तास प्रवास हा होऊ लागलेला आहे। लोक, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, प्रचंड त्रास लोकांना सहन व्हावा लागतो। खड्ड्यांमुळे या ठिकाणी लोकांना त्रास होतोय, शारीरिक त्रास होतोय, तासन-तास गाडीमध्ये बसावं लागतं। दुरावस्था या ठिकाणी रस्त्यांची आहे। या बाबतीत सातत्याने आम्ही प्रशासनाला मागणी करत आहोत की याचे खड्डे भरून काढा, रस्त्याची दुरावस्था करा, रखडलेली कामं पूर्ण करा, पण प्रशासन ह्याला गांभीर्याने दखल देत नाही। आणि म्हणून आज काँग्रेसचे कार्यकर्ते आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी आज रस्त्यावर नागरिकांच्या व्यथा मांडण्याकरता आंदोलन करत आहोत। काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर हे आहेत, काय सांगाल? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा पुणे कोल्हापूर जो नॅशनल हायवे आहे, या हायवेवरची जी कामं चालू आहे, त्या कामामध्ये या पावसाळ्यामध्ये जी रस्त्याची दुरावस्था झाली आणि त्यामुळं या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांना, वाहनांना आणि विशेषतः ॲम्ब्युलन्ससारख्या महत्त्वाच्या सेवेलासुद्धा, या ठिकाणी अत्यावश्यक सेवेलासुद्धा या ठिकाणी अडचणींना सामोरं जावं लागतं आहे। सरकारनं या रस्त्याची ज्यांना कुणाला टेंडर दिलं आहे त्यांच्याकडून या रस्त्याची डागडुजी करून हा रस्ता सुरळीत करावा आणि जोपर्यंत हा रस्ता पूर्ण तयार होत नाही तोपर्यंत टोलमाफी करावी, यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय पृथ्वीराज बाबांच्या नेतृत्वाखाली आणि विश्वजित कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी कराडमध्ये तासोळ टोलनाक्यावरती टोलमाफीसाठी आम्ही आंदोलन करतो आहे। यामध्ये वाहनांना कोणताही आम्ही त्रास देत नाही आहे, त्यांची सुरळीत आवक जावक सुरू आहे। फक्त प्रशासनाला आमची नम्र विनंती आहे की तुम्ही हे जोपर्यंत करत नाही तोपर्यंत कृपा करून टोल घेऊ नका, अन्यथा नागरिकांच्या तीव्र संतापाला सामोरं जावं लागेल। काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतलेली आहे। आता प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। संभाजी थोरात, साम टीव्ही न्यूज, तासवडे, कराड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।